नमस्ते मित्रांनो, हे तुम्ही शांत बसा रे. नमस्ते मित्रांनो, मी विवेक टेकाळे. स्वागत आहे तुमचं VTech मध्ये. आज आपण बघणार आहोत भारतीय VFX चा इतिहास. मित्रांनो, आजचा विषय आहे भारतीय VFX चा इतिहास. पण त्यापूर्वी जाणून घेऊयात की VFX किंवा व्हिज्युअल इफेक्ट्स म्हणजे नेमकं काय. चित्रपटामध्ये किंवा कुठल्याही चलचित्रामध्ये वेगवेगळ्या तंत्राद्वारे असे बदल घडवून आणणे जे प्रत्यक्षात करणे एकतर खूप खर्चिक आहे किंवा शक्य नाही. बरं, आपण एक उदाहरण बघूया. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं की माझ्यासोबत माझ्यासारखे दिसणारे 2 जण बसले होते. आता माझ्यासारख्या 2 जणांना शोधून आणणे इम्पॉसिबल होतं. पण मग मीच वेगवेगळे ड्रेस घालून 3 जागी या सोफ्यावर बसलो आणि VFX सॉफ्टवेअरच्या सहाय्याने त्या तिन्ही फुटेजेसना एकत्र केले. आता हे झाले VFX म्हणजे काय. आता बघूयात भारतात VFX ची सुरुवात कधी झाली. फादर ऑफ इंडियन सिनेमा म्हणजे दादासाहेब फाळके यांनी 1919 मध्ये त्यांच्या कालिया मर्दन या मूक चित्रपटात बाळकृष्ण नदी तळाशी जाऊन कालिया या सर्पाला मारतो हे दृश्य VFX द्वारे पहिल्यांदा दाखवले. त्यानंतर 1951 मध्ये आलेल्या पाताल भैरवी आणि 1957 मध्ये आलेल्या मायाबजार या तेलुगू चित्रपटांनी भारतीय VFX चा स्तर अजून उंचावला. पाताल भैरवी हा विजया भवनी स्टुडिओचा बिग बजेट चित्रपट होता. सिनेमॅटोग्राफर मार्कस बार्टली यांनी बऱ्याच कॅमेरा ट्रिक्स आणि रील रिझॉल्ट टेक्निकच्या सहाय्याने अशी दृश्य चित्रित केली. हा पहिला तेलुगू चित्रपट होता जो सलग 200 दिवस चित्रपटगृहात चालला. पाताल भैरवीचे यश पाहून त्याच संपूर्ण टीमला घेऊन विजया भवनी स्टुडिओने मायाबजार नावाचा पौराणिक चित्रपट बनवला. या चित्रपटात स्टॉप मोशन टेक्निकच्या सहाय्याने अतिशय सुंदर VFX करण्यात आले. या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान कमावले. जिथे हॉलिवूडमध्ये कॉम्प्युटर ग्राफिक्स विकसित होत होते तिथे 1970च्या काळात भारतीय चित्रपटांमध्ये कॅमेरा ट्रिक्स आणि एडिटिंगच्या सहाय्याने VFX होत होते. 1980 मध्ये पहिला भारतीय VFX स्टुडिओ सुरू झाला. तो म्हणजे प्रसाद व्हिडिओ डिजिटल, ज्याचे नंतर प्रसाद VFX असे नामकरण झाले. प्रसाद VFXने पहिल्यांदा परदेशातून फिल्म स्कॅनर्स आणि रेकॉर्डर्स आणले आणि भारतामध्ये डिजिटल इमेजची क्रांती सुरू झाली. भारतातील पहिला पूर्णतः कॉम्प्युटर ग्राफिक्स असणारा चित्रपट होता तेलुगू भाषेतील अम्मोरू, ज्यामध्ये VFX हे हॉलिवूडचे टेक्निशियन ख्रिस्तोफर स्टॅनली होम्सने केले होते. त्या काळचा हा बिग बजेट चित्रपट 1.5 करोड मध्ये बनवण्यात आला आणि विशेष म्हणजे त्यातील 80% रक्कम VFX वर खर्च करण्यात आली. अम्मोरू सुपरहिट झाला आणि त्याच्या VFX चे खूप कौतुक करण्यात आले. आता VFX मुळे लेखकांना आणि दिग्दर्शकांना कल्पनेपलीकडच्या कथा पडद्यावर मांडता आल्या. 90च्या दशकात तमिळ तेलुगू चित्रपटांमध्ये भरपूर प्रमाणात VFX चा वापर केला गेला. सन 2000 नंतर आलेल्या कोई मिल गया, अंजी, अन्नियन, क्रिश, शिवाजी द बॉस, मगधीरा, इंदिरन, रावण, ईगा यासारख्या चित्रपटांमुळे भारतीय चित्रपटसृष्टीत VFX चे एक अढळ स्थान निर्माण झाले. 2015 मध्ये आलेल्या बाहुबली या चित्रपटामुळे भारतीय VFX ची नोंद संपूर्ण जगाने घेतली. आज असा दिवस आलाय की VFX शिवाय कुठलाही चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही. छोट्या मोठ्या प्रमाणावर VFX चा वापर प्रत्येक चित्रपटात होतो. तर हा होता भारतीय VFX चा इतिहास. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट्समध्ये लिहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भला.